अहो, अशी झणझणीत बोंबील चटणी कधी खाल्ली का? नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपी साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी बोंबील चटणी. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. आता सर्वात आधी या ठिकाणी आपण कढई व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण साफ केलेले बोंबील भाजून घेणार आहोत. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला बोंबील व्यवस्थित असे फुल गॅसवर भाजून घ्यायचे. आता आपले बोंबील व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया. आता भाजलेले बोंबील अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असे चोळून घ्यायचे जेणेकरून बोंबील पूर्णपणे स्वच्छ होते. आता आपण साफ करून घेतलेले बोंबील पुन्हा एकदा तेलात व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. साधारण 2 चमचे तेल टाकून आपण बोंबील व्यवस्थित असे हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले बोंबील व्यवस्थित असे भाजून झालेले आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता त्याच कढईत पुन्हा एकदा तेल गरम करून घ्यायचं आहे. आता चटणीमध्ये तेल घालताना तेल थोडस जास्त घाला. त्यामुळे चटणीची चव तर वाढतेच, शिवाय चटणी लवकर खराब सुद्धा होणार नाही आणि जास्त दिवस टिकेल सुद्धा. आता त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेणार आहोत. आता आपल्याला कांदा व्यवस्थित असा हलका सोनेरी रंग परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये लसूण बारीक करून घेणार आहोत. आता लसूण बारीक करताना अगदी थोडस मीठ घाला, म्हणजे लसूण लवकर ठेचला जाईल. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला लसूण व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. आता कांदा थोडासा परतत आल्यानंतर मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परतून झाल्यानंतर आपण बारीक केलेलं लसूण घालू
घ्यायचं. लसूण व्यवस्थित असा कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपण भाजून घेतलेले बोंबील खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे. अगदी अशाच पद्धतीने थोडे थोडे करून सर्व बोंबील व्यवस्थित असे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. आपले बोंबील व्यवस्थित असे बारीक करून झालेले आहे. आता त्यानंतर कांद्यामध्ये थोडस लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता आपण बारीक करून घेतलेले बोंबील कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अगदी अशाच पद्धतीने बोंबील व्यवस्थित असे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी आपली झणझणीत आणि टेस्टी अशी बोंबील चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर काय जबरदस्त दिसते. तुम्ही ही झणझणीत बोंबील चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.